आणि आता राज्यात 29 महानगरपालिकांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली। आरोप प्रत्यारोप, जनतेत जाऊन लोकांना भेटणं सगळं सुरू आहे। पण यात काही मुद्दे आणि काही विषय आहेत महत्त्वाचे। आमच्या राज्यभरातल्या रिपोर्टरकडनं घेतलेला हा खास आढावा। महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्या नेत्यांचा मोलाचा वाटा आहे त्यातील प्रमुख नाव हे विलासराव देशमुख आहे। हे सांगताना मला कुठलाही संकोच नाही असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं। फडणवीसांच्या स्पष्टीकरणानंतर आता लातूर महानगरपालिकेत कुणाची सत्ता येणार हे पाहावं लागणार आहे। विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकामागून एक धक्के बसत आहेत। संतोष धुरी यांच्या पक्षाला सोडचिठ्ठीनंतर माजी नगरसेवक आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे पक्षाच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत असणाऱ्या वीरेंद्र तांडेल यांनी देखील पक्षाला जय महाराष्ट्र केलाय। माहीम विभागातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे। यामुळे दक्षिण मध्य मुंबईत मनसेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे। वीरेंद्र तांडेल यांनी आपला राजीनामा थेट राज ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे। तांडेल यांनी राज ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये असलेली एकजूट, आपुलकी व संघभावना पूर्णपणे अभावाने दिसून येत आहे। त्यामुळे मला या संघटनेचा भाग असल्याची भावना राहिलेली नाही अशी वेदना व्यक्त केली आहे। पुढच्या काही दिवसात आणखी काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी पक्षाला सोडचिठ्ठी देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। यामुळे दादर, वरळी, माहीम भागामधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आणि ठाकरे बंधूंच्या मतांची गणित बिघडतील असंही बोललं जात आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी विचित्र प्रयोग राबवले जात आहेत। त्याने राजकीय विश्लेषकांसह सामान्य मतदारांच्या भुया उंचावल्या आहे। दरम्यान ठाणे जिल्ह्यातील अमरनाथमध्ये भाजपने थेट काँग्रेसशी घरोबा केला आहे, तर अकोल्यात MIM पक्षांसह अन्य पक्षांची हातमिळवणी करत सत्ता हस्तगत केली आहे। या विचित्र युती आघाडीबद्दल प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर प्रदेश भाजपचे अमरनाथच्या पदाधिकाऱ्यांवर काँग्रेसशी सूत जुळल्याबद्दल कारवाईचा इशारा दिला आहे। तर काँग्रेस अमरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांना निलंबित केलं आहे। तर दुसरीकडे अकोट विकास मंचमध्ये भाजप, MIM सह ठाकरे शिवसेना, शिंदे शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी सह बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष सामील आहे। निवडणुकीच्या नंतर झालेले या विचित्र आणि संधिसाधू आघाडीबद्दल लोकांमध्ये सुद्धा तीव्र नाराजी आहे। योगेश शिरसाट, NDTV मराठी, अकोला। एप्रिल 2025 मध्ये एक धक्कादायक घटना घडली होती, जिकडे एक तनिषा भिसे नावाची जी महिला आहे तिला योग्य त्या वेळेमध्ये उपचार न मिळाल्याने प्रसूतीच्या त्रासामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यानंतर अनेक समित्या नेमण्यात आल्या, मात्र आता जो अहवाल आलाय तो अहवाल आहे सहधर्मदाय आयुक्ताचा आणि त्यामध्ये असं स्पष्ट म्हणलेलं आहे की जे विश्वस्त आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा हा दाखल करण्यात यावा। त्यामध्ये तब्बल 11 जणांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी अहवालात म्हटलेलं आहे। त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की जर योग्य वेळेत तनिषा भिसे हिला जर उपचार मिळाले असते तर कदाचित तिचा जीव पण वाचला असता। मेडिकल नेग्लिजन्समुळे हे झाल्याचं स्पष्ट आता सहधर्मदाय आयुक्तांच्या या अहवालातनं समोर आलेलं आहे। तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की नेमका यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल होतो का। पण या सगळ्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या टीमचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे अद्यापही याबाबत कुठलीच गोष्ट आम्हाला कळवण्यात आलेली नाही आहे, ना की आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा अहवाल हा आलेला आहे। तर नेमकं या सगळ्यामध्ये तनिषा भिसे हिला न्याय मिळतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे। छत्रपती संभाजीनगरमध्ये MIMच्या 2 गटात राडा झाला। ही घटना घडली त्यावेळी इम्तियाज जलील यांच्यावर देखील हल्ला करण्यात आल्याचं देखील व्हिडिओ समोर आलेले आहे। यावेळी जमावाने त्यांची गाडी फोडण्याचा प्रयत्न केला। तणाव वाढल्याने पोलिसांनी इथे लाठीचार्ज करावा लागला। त्याआधी जलील प्रचार करत असताना सुरुवातीला त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले, शिवाय जमावाने त्यांच्यावर अंडी फेकल्याचा देखील आरोप करण्यात आलेला आहे। या प्रकरणामुळे संभाजीनगरच्या बायजीपुरा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेनंतर पोलिसांनी मोठा बंदोबस्त देखील वाढवला। MIMच्या कार्यकर्त्यांनी जलील यांच्यावर पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप केला आहे। तर जलील यांनी हा हल्ला भाजप अतुल सावे म्हणजेच भाजपचे मंत्री अतुल सावे आणि शिंदे सेनेचे
नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी घडवून आणल्याचा आरोप केला आहे. तर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी हे आरोप फेटाळून लावले असून हे भाजप आणि शिंदे कार्यकर्त्यांचं असल्याचं सिद्ध केल्यास राजकारण सोडण्याचं आव्हान दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केलं आहे. या निवडणुकीत कधी नव्हे खान आणि बाणचा मुद्दा सोडून आता MIM मधील ही दोन गटातील वादाची चर्चा जोरदार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर. अमरावतीमध्ये भाजप पुढे वेगळाच प्रश्न आहे. नेते कोणासाठी प्रचार करतायत आणि आपण मतं मागतो आहोत याचा गोंधळ कार्यकर्त्यांमध्ये आहे. कारण भाजपच्या नेत्या नवनीत राणा ह्या भाजपाबरोबरच युवा स्वाभिमान पक्षाचा प्रचार करतायत. याची दखल भाजपच्या राज्य नेतृत्वाने घेतली आहे. भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना नवनीत राणा यांच्याबद्दलचा प्रश्न विचारला असता भाजपा विरोधात कुठल्याही उमेदवाराचं काम करू नये, कमळाविरुद्ध प्रचार करणारा कोणताही मोठा नेता असो ते पक्ष मान्य करणार नाही असं बावनकुळे यांनी स्पष्टपणे सांगितलं. याशिवाय रवी राणा यांनी भाजपच्या विरोधात उमेदवार द्यायला नको होते असंही बावनकुळे यांनी ठामपणे म्हटलं. यामुळे राणा दाम्पत्यासमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजपच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांची नाराजी सुद्धा पूर्णपणे दूर झालेली नाही. यामुळे त्याचाही फटका भाजपला अमरावतीत बसू शकतो. कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती. राज्यात शिवसेना आणि भाजपसोबत सत्तेत असलेले अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला पळता थोडी भुई करत आहे. पहिल्या पत्रकार परिषदेपासून ते काल झालेल्या सभेपर्यंत अजित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. असं असलं तरी अजित पवारांच्या या आक्रमक पवित्र्याला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी तसंच उत्तर द्यायला आता सुरुवात केली. त्यातच आता चर्चा रंगली येते दादा विरुद्ध दादा, म्हणजेच महेश दादा विरुद्ध अजित दादा या सामन्याची. अजित पवार यांनी ज्या वेळेस कुत्र्याची नसबंदी आणि लसीकरण असं फटकारताच त्यावरती महेश लांडगे यांनी थेट अजित पवारांना आपल्या वैचारिक विचारांची नसबंदी करावी असा थेट सल्ला दिलाय. तुम्हाला 120 जागांवरती उमेदवार सुद्धा मिळाले नाहीत असं सुद्धा त्यांनी म्हटले. त्यामुळं भाजपच्या या नेत्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळं लोकांचं आणि राजकारण्यांचं सुद्धा मनोरंजन होते. त्यामुळे एकूणच काय मतदानाच्या दिवशी आणि निकालानंतर काय चित्र असेल हे आगामी काळातच स्पष्ट होईल. सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड. नागपूर महानगरपालिकेच्या रणधुमाळीत भाजप समोर अंतर्गत बंडाळीचं मोठं संकट उभं राहिलं असून नाराज माजी नगरसेवकांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात गुप्त मोहीम उघडली आहे. मिशन 120चं लक्ष डोळ्यासमोर ठेवणाऱ्या भाजपला या अंतर्गत नाराजीमुळे शहरातील सुमारे 25 जागांवर मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक वर्षापासून पक्षासाठी रक्त आटवणाऱ्या निष्ठावंतांना डावलून बाहेरच्यांना संधी दिल्याने पक्षात आता उघड संघर्ष पाहायला मिळत आहे. भाजपमधील ही नाराजी केवळ शाब्दिक उरली नसून आता ती गुप्त बैठकांपर्यंत पोहोचली आहे. शहरातील विविध भागात नाराज माजी नगरसेवकांनी स्वतंत्र बैठका घेऊन रणनीती ठरवल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात अनेक माजी नगरसेवकांचा अहवाल हा नकारात्मक आल्याचे सांगत तब्बल 50 माजी नगरसेवकांचं तिकीट कापण्यात आलं आहे. मुख्यमंत्री आणि वरिष्ठ पातळीवरून झालेल्या या निर्णयामुळे भाजपच्या गोटात असंतोषाचा ज्वालामुखी उफाळून आला आहे. केवळ माजी नगरसेवक नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि भाजपचे जुने कार्यकर्ते सुद्धा या तिकीट वाटपामुळे नाराज आहेत. प्रभाग क्रमांक 1 दिघा या ठिकाणी अमित ठाकरे दाखल झालेले आहेत आणि त्या ठिकाणाहून त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आपण जर पाहिलं तर घनसोली, एरोली, खोपेरखराणे, वाशी या ठिकाणी जे असणारे त्यांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे जे काही उमेदवार आहेत त्यांना ते गाठी भेटी घेणार आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आपण जर पाहिलं तर नवी मुंबईच्या दिघा प्रभाग क्रमांक 1 पासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. खोपेरखराणेनंतर ते वाशीत आणि वाशी नंतर या ठिकाणी त्यांनी पुढचा जो कार्यक्रम ठरवला आहे. परंतु आपण जर पाहिलं तर नवी मुंबईत एकंदरीत उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांच्या उमेदवारांनी त्यांनी गाठी भेटी घेतलेल्या आहेत आणि त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई. सांगली, मिरज आणि कुपाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तब्बल 6 दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वेगवेगळ्या पक्षाकडून ते निवडणूक लढवत आहेत. शिवसेना, भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून व अपक्ष अशी उमेदवारी या दाम्पत्यांना मिळालेली आहे. सांगलीच्या प्रभाग 17मध्ये नानासाहेब शिंदे व मयुरी शिंदे हे दाम्पत्यसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कॅमेरामॅन सुजित दोडकेसह शरद सातपुते, NDTV मराठी, सांगली.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रचार सभेत अचानक गोंधळ झाला. मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे बंडखोर उमेदवार राकेश बोम्मावर यांनी आज या सभेत अचानक प्रवेश केल्याने मोठा प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला. यावेळी एबी फार्म चोर है म्हणत नारेबाजी करण्यात आली. चंद्रपुरात चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाषण सुरू असताना भाजपचा बंडखोर उमेदवार मंचावर चढला. अचानक आलेल्या या उमेदवाराला आमदार किशोर जोरगेवार यांनी थांबवून विचारणा केली. ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या या अपक्ष उमेदवाराने हातवारे करून काहीही सांगण्याचा प्रयत्न केला. भाषण प्रभावित होत असल्याने लक्षात येताच त्याला खाली उतरवण्यात आले. या प्रकारामुळे काही क्षण गोंधळ उडाला. बाहेर येऊन त्याला धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे. तर दुसरीकडे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आज आयोजित असलेल्या पहिल्या जाहीर सभेत ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांची अनुपस्थिती होती. 4 जागेवरही मुनगंटीवार यांची अनुपस्थिती असल्याने कार्यकर्त्यांमध्ये जरा संभ्रम निर्माण झाला. 4 जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीस यांचा रोड शो झाला. त्यावेळी रथावर हजर असलेले मुनगंटीवार आज पहिल्याच जाहीर सभेमध्ये उपस्थित नसल्याने भाजपमधील गडबाजी पुन्हा समोर आल्याचं दिसत आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आजच्या सभेने चंद्रपुरात जाहीर सभांना सुरुवात झाली. मात्र या पहिल्याच सभेला मुनगंटीवारांची अनुपस्थिती कार्यकर्त्यांना खटकणारी ठरली. मात्र यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की माझा सभांना त्यांनी येणे हे अपेक्षित नाही. ते आमचे नेते आहेत, त्यांच्या वेगळ्या सभा होणार आहे. व्हिडिओ न्यूज राजू अलोन सोबत अभिषेक भटपलियार, NDTV मराठी, चंद्रपूर. धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचार करायला पाहायला मिळत आहे. उमेदवारांनी प्रचारामध्ये घेतलेल्या आघाडीच्या काही पक्षाच्या उमेदवारांनी कुरघोड्या करण्यास देखील सुरुवात केलेली आहे. धुळ्यात सोशल मीडियावर महिला उमेदवाराची बदनामी करण्याची घटना समोर आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधिताला शोधून काढत त्यामागचा मास्टर माइंड जेरबंद करण्याची मागणी महिला उमेदवारांनी केलेली आहे. तसेच या संबंधित मास्टर माइंडला कडक शासन व्हावे अशी मागणी देखील आता जोर धरत आहे. धुळे शहरातील मिल परिसरातील प्रभाग क्रमांक 17 मधून शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या गीता तुषार नवले या महिला उमेदवार आहेत. सोशल मीडियावरील फेसबुक अकाउंटवर गीता नवले यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने कोणीतरी माथे फिरूने बदनामीकारक मजकूर व्हायरल केला असून याची माहिती मिळताच नवले कुटुंबियांनी तात्काळ सायबर पोलीस स्टेशन गाठले आहे. प्रभाग क्रमांक 17 येथे शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी करत असल्याने विरोधक आता बिथरल्याचे पाहायला मिळत आहे. संबंधित महिला उमेदवाराची बदनामी करण्याच्या हेतूने व तिच्या कुटुंबियाला त्रास देण्याचं हे कट कारस्थान असल्याचं नवले कुटुंबियांचं म्हणणं आहे. आज सकाळच्या सुमारास नवले कुटुंबियांनी आपल्या समर्थकांसह पोलीस अधीक्षकांची भेट घेत तात्काळ सायबर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली आहे. तसंच या संबंधित या गुन्हेगाराला शोधून त्यामागचा मास्टर माइंड शोधून त्याच्यावर कठोर शासन करावे अशी देखील मागणी महिला कुटुंबियांच्या वतीने केली जात आहे. NDTV मराठीसाठी नागिंद मोरे, धुळे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपने आज पुण्याच्या विकासासाठीचा संकल्पपत्र हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्या जाहीरनाम्यामध्ये अनेक संकल्प जे पुण्याच्या विकासासाठी करणार आहेत त्याचा उल्लेख त्यामध्ये केलेला होता. ज्यामध्ये याचा देखील उल्लेख आहे की पुण्याचा जो आर्थिक सगळा घटक आहे किंवा आर्थिक जी प्रोग्रेस आहे त्याबद्दलचा देखील उल्लेख तिथे करण्यात आलेला होता. त्यामध्ये असं देखील म्हटलेलं आहे की पुण्याचा जो आर्थिक हिस्सा आहे महाराष्ट्राच्या आर्थिक व्यवस्थेसाठी तो 4 पटीने वाढवण्यात येईल, म्हणजेच $270 अब्ज करण्याची व्यवस्था हे संकल्पपत्रात भाजप नेत्यांनी मांडलेलं आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2030 मध्ये जे पायाभूत सुविधा आहे त्याच्या विकास कामांसाठी जवळपास 44,000 कोटींचं जे प्रकल्प आहे ते तिथे मांडण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये जे आर्थिक दुर्बल घटक आहे त्यांचा कर माफ करणं देखील असो किंवा महिलांसाठी मेट्रो आणि PMPML बस सेवा ही अल्पदरात ही सुविधा देणं असो. या व्यतिरिक्त अजित पवारांवरती सातत्याने भाजप हे टीका करत आहे. पुणे असो किंवा पिंपरी चिंचवड असो सारखं अजित पवार यांना धारेवरती धरलं जात आहे. पण त्या उलट अजित पवार देखील भाजपाच्या कारभारांवरती सातत्याने नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळते. तर या सगळ्यामध्ये नेमकं पुणेकर कोणाला कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे. हातातून सत्ता निघून गेली हे लक्षात आल्यानंतर केवळ चंद्र आणि सूर्य हे सोडून अनेक आश्वासनं कोल्हापूरवासियांना देण्याचं काम आमदार सतेज पाटील यांनी केलं अशी टीका खासदार धनंजय महाडिक यांनी केली.
खरं तर काँग्रेसनं जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि हा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर काँग्रेसवर निशाणा साधत आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करत धनंजय महाडिक यांनी तोंडसूक घेतल्याचं पाहायला मिळालं. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर. कल्याण डोंबिवलीत महायुतीमध्ये जागा वाटपादरम्यान RPI आठवले गटाला जागा न सुटल्याने RPIचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. प्रल्हाद जाधव यांच्या नाराजीनंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, शिवसेना आमदार राजेश मोरे आणि RPI आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्यात एक बैठक पार पडली. चर्चेदरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी सांगितले की आठवले गटाला न्याय मिळणार. तर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांचं म्हणणे आहे की या बैठकीदरम्यान शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी त्यांना 3 स्वीकृत नगरसेवक आणि 1 परिवहन सदस्याची जागा देण्याचे आश्वासन दिले आहे. आता RPI आठवले गट महायुतीचं काम करणार आहे. कॅमेरामॅन प्रभात दास, अमजद खान, NDTV मराठी, कल्याण. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरात यंदा सनई चौघडे वाजणार आहेत. सचिनचा लाडका लेक अर्जुन तेंडुलकर यंदा विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येते. ऑगस्ट 2025 मध्ये अर्जुन आणि सानिया चंडोकचा साखरपुडा झाला. जवळचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांचा साखरपुडा पार पडला होता. एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान सचिन तेंडुलकरनंही त्यांच्या साखरपुड्याच्या वृत्तास दुजोरा दिला होता. सानिया मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची नात आहे. सानिया चंडोक ही पेट इंडस्ट्रीमधील एक यशस्वी उद्योजिका आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून तिने बिझनेस मॅनेजमेंट या विषयामध्ये पदवी घेतली आहे. पाळीव प्राण्यांबाबत तिला विशेष आवड आहे आणि हीच आवड तिने व्यवसायात बदलण्याचा निर्णय घेतला. सानिकाने एक आलिशान पेट स्पा सुरू केलंय. तिच्या या कंपनीची वार्षिक कमाई सुमारे 90 लाख रुपये. तर तिचा आजोळ म्हणजे घई कुटुंब हॉस्पिटॅलिटी आणि खाद्य उद्योग यासाठी प्रसिद्ध आहे. लग्न सोहळा येत्या 5 मार्च 2026 ला पार पडणार आहे आणि लग्नाच्या आधी 3 तारखेपासून लग्नाआधीचे कार्यक्रम संपन्न होणार आहेत. हा सोहळा बहुधा मुंबईतच पार पडणार आहेत आणि या सोहळ्यासाठी खास मित्रपरिवार आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित असणार असल्याची माहिती आहे. मयूर बोरसे, NDTV मराठी, मुंबई.